नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आत्ताच्या गेली 25 वर्ष झाले मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. आता काय होतं, बरेच जणांकडे बचत करा म्हणलं की काय करतात, पैसे नाही म्हणतात. मित्रांनो, हे मला तुम्ही टाळू शकता, मला रिजेक्ट करू शकता, परंतु तुम्ही तुमच्या खर्चाला रिजेक्ट कसं करणार? उद्या तुम्ही म्हातारा झाल्यावर काय करणार मला सांगा. किती हास्यास्पद ही वाक्य असतात मित्रांनो. आणि काय असतं माहिती आहे का, जरी खरं असलं, ऐका, पैसे नाहीत बरोबर आहे, तरी पण ह्याच्यातनं मार्ग कुणी काढायला पाहिजे? आपणच ना. आपल्याला 10 जन्म जरी इथे घेऊन आला तर आपल्याला पैसे कोण देईल का? मित्रांनो, खर्चावर नियंत्रण आणा, ऑटोमॅटिक बचत होईल. आणि सर्वप्रथम त्याला नंबर 1चं प्राधान्य द्या बचतीला. आपण काय करतो, पैसे आले की खर्च करतो, किंवा काही लोक तर पैसे येण्याच्या अगोदरच प्लॅनिंग खर्चच असतं. असं केल्यावर काही नाही. तुम्ही 10 जन्म जरी ते घेऊन आलात पृथ्वीवर, काही उपयोग होणार, गरिबी कधी जाणार नाही आणि तुमचा नक्की दुसरा फायदा घेणार. जसं मी नेहमी सांगत असतो, मासे खातात लोक, कोंबड्या कापल्या जातात, बोकड कापलं जातं, ससे कापले जातात. वाघ कापून दाखवा, आणि तो पण ह्याच्यातला जंगलातला. तसं वाघासारखं जगा ना. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळवायची धमक पाहिजे मित्रांनो. पैसे ग्रो केले पाहिजेत. लोक पैसे संपवून टाकतात आणि बचतच करत नाहीत आणि कर्ज काढून खर्च करतात. काय सांगायचे मित्रांनो. आता तर नोकऱ्या नाहीत, कमी पगार मिळतो, ही भीषण परिस्थिती आहे लोकसंख्या वाढल्यामुळे. आहेत त्या नोकऱ्या टिकतील गॅरंटी नाही, उद्याचं काही भरोसा नाही. मेडिकलची कॉस्ट वाढत आहे, जीवन जगण्याच्या जे गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्याचे रेट भयंकर वाढत आहेत, स्पीडनं वाढत आहेत. मित्रांनो, माझ्या मुलाला गेल्या वर्षी 25,000 रुपये अल्फान्सा स्कूलची फीस भरली होती, यावर्षी 30,000. म्हणजे लक्षात घ्या, 20% इन्फ्लेशन होते आणि एवढी भयंकर महागाई वाढते आणि तुमच्याकडं पैसेच नाहीत म्हणजे पुढचा काळ कसा होईल मित्रांनो. ऐका, लक्षात घ्या, फार वाईट दिवस येणार आणि कुणीही वाचवणार नाही तुम्हाला. त्यासाठी बचत करा, पहिलं बचत करा, नंतर खर्च करा. आपण सगळं उलटं काम करतो. आपण काय करतो, सगळं झाल्यानंतर बघू म्हणतो. असं कधीच होत नाही. जन्म संपून जाईल, परंतु तुमच्याकडे 1 रुपया पण राहणार नाही. आणि आपण इथून गेल्यानंतर आपल्या जे वारसदार आहेत त्यांना पण वाईट दिवस येणार. म्हणजे आपण बुरे दिन निर्माण करतो. मित्रांनो, असं करू नका. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 15 वर्षच पैसे भरायचे, 5 वर्ष पण भरू शकता, 10 वर्ष पण भरू शकता. आज आता ताबडतोब फोन करा आणि हे पैसे तुम्हाला 1 वर्षानंतर वापरता येतात. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण डायरेक्ट लोन काढायला जातो मित्रांनो. बचत करून लोन काढा ना. म्हणजे काय होईल, जसं एका सिस्टमनं काम केलं तर तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला दिलासा मिळेल, तुमचा फायदा होईल. आणि आपण कितीही जीवन अंतर काढलं तर काय उपयोग होणार नाही, ते कधीच यशस्वी होणार नाही. ह्या आर्थिक चक्रातनं तुम्ही बाहेरच निघणार नाहीत. आणि आता तेच चाललेलं आहे मित्रांनो. मग फसवलं का जातं, मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात, आमिष दाखवलं जातं, आपण तिथं जातो. मला सांगा, असं कुठं होतं, तुमचं कल्याण करणारं ह्या जगात तर कोणी उरलं आहे का? मग आपण कुठल्या भरोश्यावर दिवस काढतोय आपण? आज आता ताबडतोब LIC ऑफ इंडियाचा आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या, लगेच फोन करा. ओके, थँक्यू.